सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातर्फे उद्या सातारा येथे काळी दिवाळी साजरी केली जाणार। राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। सरकारने बळीराजाला फसवी मदत दिली आहे। याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध केला जाणार आहे। या उपोषणात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, पक्षाच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी सहभागी होणार आहेत। चुकीच्या मतदार याद्यांवरून सुनील माने यांचे रहमतपूर नगरपालिकेत आंदोलन। नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये त्रुटी असून त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सुनील माने यांनी रहमतपूर नगरपालिकेत आंदोलन केले। या मागणीसाठी त्यांनी आंदोलन करत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला। चुकीची नोंदणी करणाऱ्या BLO ज्योती अभिजित चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। अशा प्रकारे निवडणूक घेऊन प्रशासन लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अभयसिंह जगताप यांच्यावर शरदचंद्र पवार पक्षाची मान खटाव तालुक्याची धुरा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय घडामोडींमुळे अभयसिंह जगताप यांच्या खांद्यावर मान खटाव तालुक्याची शरदचंद्र पवार पक्षाची धुरा देण्यात आली आहे। यापुढे मान खटाव तालुक्यातील पक्षाचे निर्णय त्यांच्या अधिपत्याखाली घेतले जातील। आगामी काळातील तालुक्यातील पक्षाची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत निषेध केली आहे। वाई नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील मतदार यादीत गंभीर चुका। काँग्रेसकडून मतदार यादीबद्दल हरकत दाखल। वाई नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये गंभीर चुका झाल्या आहेत। याबद्दल काँग्रेसकडून प्रशासनाकडे हरकती दाखल करण्यात आल्या आहेत। प्रभाग क्रमांक 7 मधील मतदार सुमारे 160 ते 190 मतदानाची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे। प्रभाग रचनेच्या नकाशाचा विचार न करता प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे। ही गंभीर चूक असून यामुळे प्रभागातील प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो, अशा पद्धतीचे निवेदन काँग्रेसने प्रशासनाला दिले आहे। सातारा जिल्हा परिषद मैदानावर आजपासून दिवाळी खरेदी महोत्सव। बचत गटांनी बनवलेले दिवाळी फराळाचे पदार्थ, विविध उत्पादने याचा खरेदी महोत्सव आजपासून जिल्हा परिषद मैदानावर सुरू होत आहे। माफक किमतीत हे पदार्थ आणि विविध वस्तू आपल्याला मिळणार आहेत। उमेदच्या बचत गटाच्या वतीने 25 स्टॉलचा सहभाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर ते शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर दरम्यान हा खरेदी महोत्सव होणार आहे। तरी सातारा शहरातील व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन उमेदच्या वतीने करण्यात आले आहे। एकंबे तालुका कोरेगाव जिल्हा परिषद गटातील मतदार यादीवर हरकत दाखल। एकंबे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील मतदार हे कोरेगाव शहरातील मतदार असून त्यांनी कोरेगाव नगरपंचायतीसाठी निवडणुकीत मतदान केले आहे। त्यामुळे मतदारांना गटातील व गणातील यादीतून वगळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे। 6 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल। सोने तारण कर्जापोटी घेतलेले 10 तोळ्याचे दागिने परत न करता 6 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी मलकापुरातील विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख प्रजापती उर्फ पंकज शुक्ला, एरिया मॅनेजर महेश कदम व जयदीप पंडित थोरात राहणार डेटरे बुद्रुक तालुका कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरफळ तालुका सातारा येथे तांब्याच्या तारांची चोरी। तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 12 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आरफळ तालुका सातारा येथील शेखर दत्तात्रय भोसले यांच्या शेतीतील डीपी मधील 70 किलो वजनाची 21,000 रुपये किमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। कोरेगावात 2 एकर ऊस जळून खाक, 5 लाख रुपयांचे नुकसान। कोरेगावातील कोरेगाव सातवड रस्त्यावर हनुमान नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता 2 एकर ऊस जळून खाक झाला। यामध्ये मालकाचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। बाबूराव दिनकरराव बर्गे व जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या शेतातील ऊसाला ही आग लागली। ऊस शेताजवळ रहिवासी वसत असून तेथे फटाके फोडल्यानंतर फटाका ऊस शेतात जाऊन ही आग लागली। त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। वाघोली तालुका कोरेगाव येथे घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, 3 लाखांची रोख रक्कम, घरातील साहित्य भस्मसात। वाघोली तालुका कोरेगाव येथे मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले। या आगीत घरातील रोख रक्कम सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये आणि विविध उद्योग उपकरणे जळून खाक झाली। नमस्कार, माझं नाव स्वानंद नागपूर आहे। आपलं लाटकर कंदीपेढेवाले या नावानं खरंजामध्ये डायनमार्क समोरचं दुकान आहे स्वतःचं। आपलं बऱ्याच सगळ्या पेढे भरपूर मिळतात। आमची एक रिक्वेस्ट आहे लोकांना की ऑनलाईन खरेदी जाऊ नका, शक्यतो आपलं स्थानिक बाजारपेठेवर भर द्यावं। त्यांनी कुठल्याही दुकानात जावा, चेक करा, माल टाकून बघा, मग घ्या। त्यांना आपलं बाजारपेठ चांगली राहील आणि सगळ्यांना एकमेकांना मदत होईल। धन्यवाद। मेड इन सातारा बॅग्स।
सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.